Hello students, today we are going to see the disorders of the that is the parathyroid gland. So after completing the disorders regarding with the thyroid gland, now we are going to concentrate on the parathyroid hormone here. Okay. So the disorders regarding with the PTH, that is the parathormone. So here is the that is the hypoparathyroidism, hyperparathyroidism. Hypo, that means there is less secretion, under secretion of PTH, where here it is the higher over secretion of PTH here. Now in this less secretion of a PTH, what does it occurs here? ओके, तर आता हे रिझन म्हणजे आता हे कमी का बरं झालं की हार्मोन जे आहे दॅट इज PTH हार्मोन जे आहे का बरं कमी झालं. तर आता हे जे आहे की दॅट इज मेन रिझन जे आहे की तो रिमूव्हल की पॅराथायरॉइड जे आहे डॅमेज झालं असेल किंवा तो जे काही पार्ट आहे पॅराथायरॉइड ग्लँड जे आहे की जेनेटिक डिसऑर्डर असेल किंवा कॅन्सर ट्रीटमेंट करताना काहीतरी तो डॅमेज वगैरे हे सगळं जे आहे तो त्या पार्टला अफेक्ट करणार आणि त्यावेळेस काय होणार की तो ग्लँड जे आहे की लेस सेक्रेशन करणार किंवा ओव्हर सेक्रेशन करणार. ठीक आहे, तो जेनेटिक पण असू शकते किंवा काही हे रिझन्स आहे की तो का बरं तिथं ओव्हर आणि लेस सेक्रेशन्स करतात की मेटाबॉलिक फॅक्टर्स आहे की बॉडीमध्ये एकतरी सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, नाहीतर की आपल्याला न दिसणारा काही कन्सेप्ट आत जे आहे होत असतात. ठीक आहे, इनडायरेक्टली जे काही प्रॉब्लेम्स आहे तो जेनेटिक थ्रू असू शकते किंवा केमिकल्स असू दे किंवा पोल्युटेंट्स इन द एन्व्हायरमेंट असू दे किंवा स्ट्रेस असू दे, तो सगळं जे आहे लीड होणार की. आणि ह्याला पण जे काही कन्सिडर केलं त्यांनी व्हॉट इज द मेन कॉज की तो का बरं इथं लेस सिक्रेशन आहे किंवा हायर सिक्रेशन आहे की दे टोल्ड दॅट सो दॅट इज ड्यू टू सम ऑफ द ट्रीटमेंट वगैरे किंवा मेडिसिन्स वगैरे घेत असताना किंवा जेनेटिक असू शकते किंवा हायर ट्रीटमेंट किंवा कॅन्सर ट्रीटमेंट वगैरे असं जे करताना त्यांना त्या काही पार्ट्समध्ये तो केमिकल्स तो ट्रीटमेंट ॲफेक्ट होऊ शकतात आणि त्या पार्टला डॅमेज करू शकतात किंवा तिथे पॅचेस फॉर्मेशन होऊ शकतात किंवा नोड्यूलचं फॉर्मेशन होऊ शकतात की दॅट विल टर्न इन टू दी ओव्हर सेक्रेशन ऑर दी लेस सेक्रेशन हे. ठीक आहे, तर म्हणून आता इथं जास्ती त्याच्यावर न कॉन्सन्ट्रेट करता इथं की तिचं कारण म्हणजे ते काय करतो, कमी झाल्यावर काय होतं आणि जास्त झाल्यावर काय होतो हे मेन प्रॉब्लेम आहे तिथं. ठीक आहे, आता इथं बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ कॅल्शियम आयन्स फॉल्स इन द प्लाझ्मा हिअर. आता विचार करा तुम्ही की पॅराथॉर्मोन जे आहे दॅट विल मेक अ कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन हायर इन द प्लाझ्मा, बरोबर आहे ना. आता इथं हे कमी आहे म्हणत तर कॅल्शियम जे आहे ब्लड प्लाझ्मामध्ये असणार आहे का, नाही. सो दॅट मीन्स देर इज अ फॉल इन द प्लाझ्मा. कॅल्शियम जे आहे इट इज नॉट गोइंग टू बी इन्क्रीज, इट इज इन द लेस लेवल ऑफ अ कॅल्शियम इन दी प्लाझ्मा हिअर अलॉंग विथ द फॉस्फरस काय होणार, इन्क्रीज होणार. ठीक आहे, फॉस्फरस जे आहे काय होणार की ॲक्च्युली तो PTH जे आहे तो एलिमिनेट करत होतो युरिन थ्रू, पण आता इथे काय होणार, एलिमिनेट होणारच नाही. तो नाही आहे म्हणजे एलिमिनेट कसं होणार. ठीक आहे, म्हणून काय झालं ब्लडमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, सो अलॉंग विथ म्हणजे हे तर कंडिशन आहे म्हणजे आता काय झालं की कॅल्शियम जे आहे आता प्लाझ्मामध्ये नाही आहे. ठीक आहे, सो आता मग जास्ती कुठं येतो की बोनमध्येच प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग आता काय होणार, सो दिस इन्क्रीजेस द एक्झॅक्टिव्हिटी ऑफ द नर्व अँड द मसल्स. आता विचार करा की कॅल्शियम मी तुम्हाला का सांगितले, कॅल्शियम बॉडीमध्ये इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही मानता मला बोन आणि टिश्यूसाठी तर कॅल्शियम पाहिजेच. अलॉंग विथ दॅट जे आहे बॉडीमध्ये मिनरल्स म्हणून ॲड करणारा हे कॅल्शियम जे आहे अदर फंक्शनिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. किंवा तो मसल कॉन्ट्रॅक्शन्समध्ये असू दे किंवा तो मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये आहे किंवा तो अजून जे काही पार्ट आम्ही सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये कॅल्शियमचं स्टोरेज बघितलं होतं. ठीक आहे सर, आता हे जे सगळ्यासाठी किंवा नर्व इम्पल्सेस वगैरे त्यावेळेस पण कॅल्शियमचं इम्पॉर्टंट रोल आहे. मग आता हे त्यासाठी तर कॅल्शियम पाहिजे. मग आता प्लाझ्मामध्ये कॅल्शियम नाही आहे म्हणा तर हे प्रोसेस होणार आहे का, नाही आहे. ठीक आहे, आता इथे काय म्हणलं एक्झॅबिलिटी, तर तुम्हाला हे मी काय म्हणले नर्व सेलची प्रॉपर्टी आहे एक्झिटेशन्स अँड द कंडक्शन्स हिअर. मग आता एक्झॅबिलिटी त्या नर्व सेलमध्ये व्हायला पाहिजे अँड दॅट इज ड्यू टू द कॅल्शियम. बस आता एक्झिटेशन पण नर्वमध्ये होणार म्हणजे मसल्समध्ये होणार डेफिनेटली. आता मसल्समध्ये काय होणार आहे ते कंटिन्युअस होणार, दॅट मीन्स दॅट कॉजेस द डिपोलरायझेशन विदाउट युजल स्टिम्युलस हिअर. ठीक आहे, तर काय व्हायला पाहिजे की पहिल्यांदा पोलरायझेशन, त्याच्यानंतर डिपोलरायझेशन, त्याच्यानंतर जे आहे रिपोलरायझेशन, हे स्टेप फॉलो व्हायला पाहिजे. पण इथे काय होणार की तो पुन्हा रिपोलरायझेशन न होतं
नुसतं काय होणार तिथे डिपोलरायझेशनचे प्रोसेस जे आहे कंटिन्युअस होणार. ओके, दॅट ब्रिंग्स द कंटिन्युअस एक्झिटेशन्स हिअर ऑफ द नर्व ऑफ द मसल्स हिअर. आता मसल्स कुठेही आहे, फेसमध्ये मसल्स आहे, नेक रिजनमध्ये मसल्स आहे, आपल्या आर्म्समध्ये किंवा लेग रिजनमध्ये सगळीकडे आर्म्सच आहे. विचार करा इथं ह्या रिझनमध्ये काय की आता मी बोलताना हे मसल कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागले, बरोबर आहे ना. आता तुम्ही इथं मी सांगत असताना तुम्हाला इथे जे आहे मसल कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागले. आता मी स्टॉप केल्यावर तर स्टॉप व्हायला पाहिजे, बरोबर आहे. पण हे प्रोसेस ब्रेनने करायला लागेल बाय द एक्झिटेशन प्रोसेस हे. मग आता हे जे सांगत असताना त्यावेळेस कॅल्शियम इम्पॉर्टंट आहे. कॅल्शियम जे आहे की तिथं कॅल्शियम्स येतात, प्रोसेस फॉलो करतात, पुन्हा जे आहे ते रिमूव्ह होतात, पुन्हा येतात, प्रोसेस फॉलो करतात, पुन्हा जे आहे रिमूव्ह होतात. मग हे जे आहे तो कोण करायला लागले, कॅल्शियम करायला लागले. आता कॅल्शियमच नाही म्हणत तर काय होणार, कंटिन्युअस एक्झिटेशन्स होणार त्याच कंडिशनमध्ये. ठीक आहे, कंटिन्युअस काय होणार, एक्झिटेशनमध्ये होणार. ठीक आहे, सो दॅट इज दी एक्झिटेशन ऑफ अ नर्व मसल्स कॉजेस द डिपोलरायझेशन विदाउट दी युजुअल स्टिम्युलस. ठीक आहे, नेक्स्ट वन, कॉन्सिक्वेंटली सस्टेन कॉन्ट्रॅक्शन्स, म्हणजे कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन होणार त्या कंडिशनला टिटॅनी म्हणलेले ऑफ द मसल ऑफ द फेस, लॅरेंक्स, हँड अँड द फीट आर प्रोड्युस्ड हिअर. ठीक आहे, ह्या सगळ्या कंडिशनमध्ये तो फेसमध्ये असू दे किंवा लॅरेंक्समध्ये असू दे किंवा तो आर्म्समध्ये असू दे किंवा हँड्समध्ये किंवा फीट्समध्ये, हे सगळ्यांमध्ये कंटिन्युअस जे आहे कॉन्ट्रॅक्शन होणार, कंटिन्युअस टिटॅनी होणार. सो इन दीज स्ट्रक्चर्स दॅट विल लीड टू सम ऑफ दी अदर डिसीज, अदर डिसऑर्डर कॉल्ड ॲज अ पॅराथायरॉइड टिटॅनी हिअर. So that means here this disease is called as a parathyroid tetany here. Clear है था कि hypoparathyroidism, the level of PTH is less here, which will cause a excitation of the nerve and the muscles here. So which brings the continuous depolarizations in the part of that is the face, larynx, neck region, and the hands, in the feet. So that will leads into the continuous contraction, that is a sustained contraction called as a tetany, and the disease is called as a parathyroid tetany here. Clear है था. Next one, hyperparathyroidism. ठीक है, hyperparathyroid tumor secretes, म्हणजे काय झालं, दिस इज बिकॉज द ट्युमर्स प्रेझेंट इन द पॅराथायरॉइड ग्लँड. कॉज काय म्हणलं तर काय, ट्युमरमुळं हे झालेलं आहे. तर दॅट सेक्रेट्स द इन्क्रीज अमाऊंट ऑफ PTH, सो विच causes the increase mobilization of bone minerals into the blood here. आता का बघा की हे दोन्ही जे हार्मोन आहे, कोण, कॅल्सिटोनिन आणि पॅराथार्मोन जे आहे, दोन्ही कॅल्शियम लेवल जे आहे मेंटेन करायला लागेल. ब्लडमध्ये टू मच ऑफ कॅल्शियम असेल तर काय होणार की तो पण इम्पॉर्टंट नाही आहे. सो त्यावेळेस काय होणार, कॅल्सिटोनिन जे आहे दॅट विल रिलीज, सो दॅट विल टेक द कॅल्शियम फ्रॉम द ब्लड, फ्रॉम द प्लाझ्मा इन टू दी बोन. आणि बोनमध्ये कॅल्शियम जास्त आहे आणि प्लाझ्मामध्ये नाही आहे, मग त्यावेळेस काय होणार, पॅराथार्मोन PTH जे आहे तो तेव्हा रिलीज होणार. मग तिथलं बोनमधलं जे आहे किती आहे तेवढं तो प्लाझ्मामध्ये स्टोअर करून ठेवणार. हे बॅलन्स आहे. मग विचार करा आता तुम्ही, हे जे काही पॅराथार्मोन आहे त्यावेळेस जास्ती आलं, कुठं आलं, प्लाझ्मामध्ये जास्ती आहे म्हणतं काय करणार तो की दॅट विल स्टिम्युलेट दॅट विल ब्रिंग अबाउट द continuous mobilizations of the bone minerals into the blood. So softening the bones rises in the concentration of calcium ions in the plasma. बरोबर ना, की मोबायलायझेशन जास्त करणार, किती बोनमध्ये कॅल्शियम आहे ते सगळं काय करणार, काढून घेणार आणि प्लाझ्मामध्ये स्टोअर करणार. सो दॅट विल डिपॉझिट द कॅल्शियम इन द किडनी ट्युब्यूल्स अँड द टिश्यूज हिअर. अलॉंग विथ द प्लाझ्मामध्ये किडनी ट्युब्यूल्समध्ये पण स्टोअर करणार आणि टिश्यूमध्ये पण स्टोअर करणार. आणि बोनमध्ये आहे का, आता नाही आहे. का बरं, की हे हायर अमाऊंट जे PTH आहे तो काय केलं, दॅट हॅज बीन टेकन, दॅट हॅज बीन ब्रॉट अबाउट दी मोबायलायझेशन, किंवा की तो प्रोसेस कंटिन्युअस करून काय केलं की सगळं जे काही कॅल्शियम आहे दॅट हॅज बीन ब्रॉट इन टू दी, दॅट इज द प्लाझ्मा इन द किडनी ट्युब्यूल्स इन दी, दॅट इज द टिश्यू हिअर. Now, is there calcium in the bone? No, there is a less amount of calcium in the bone that will lead to the diseases, and those diseases results in the kidney stones. Definitely, calcium किती तेवढंच असायला पाहिजे, नाही तर काय होणार, तो कॅल्शियम ऑक्झलेटमधून फॉर्मेशन होणार, दॅट विल लीड टू द फॉर्मेशन ऑफ अ स्टोन्स, क्रिस्टल लाईक अ स्ट्रक्चर्स, ऑस्टेसिस, फायब्रोसा, सिस्टिका. सो दॅट इज नथिंग बट द लॉस ऑफ बोन्स, लॉस ऑफ अ बोन मास. ठीक आहे, सो होतं होणार, किंवा विकनिंग ऑफ अ बोन्स. ठीक आहे, तो काय होणार तिथे की लॉस ऑफ अ बोन मास, म्हणजे आतमधलं बोनमधलं जे मास होणार ते लॉस होणार आणि विकनिंग द बोन्स होणार.
ओस्टिओपोरोसिस तुम्हाला माहिती आहे फिमेल्समध्ये जास्तीत जे आहे की लॉस ऑफ बोन डेन्सिटीमुळे तो आहे, दॅट इज द ओस्टिओपोरोसिस आहे. ओस्टिओमॅलेशिया दॅट इज नथिंग बट द सॉफ्टनिंग ऑफ द बोन्स हिअर. ॲथ्लेटिस जॉईंट जे आहे पेन जे आहे तो असतात. इनडायजेशन, कन्स्टिपेशन्स, नॉझिया, vomiting, it is called as leathery. It is the conditions where there is a lack of energy किंवा आपल्याला एनर्जी नसल्यासारखं किंवा ॲन्थिसिझम नाही आहे, काही इंटरेस्ट नाही आहे, डिप्रेशन आहे, मेमोरी लॉस आहे, सिक्रोसिस आहे, दॅट इज अ मेंटल डिसऑर्डर. हे सगळं डायरेक्टली लीड झालं टू द एंड देर इज अ मेंटल डिसऑर्डर. ठीक आहे. सो दॅट इज हाऊ देर इज अ these minerals are very important in the bone and the minerals also. Neither they are the very high, neither they are the very less, that will lead to any of the disorder in the body. So this is maintained by our hormones. व्हेरी इम्पॉर्टंट की देवाने एवढं छानपैकी आम्हाला एवढं बॉडीचं सिस्टम दिलेलं आहे, तो बॉडी इटसेल्फ जे आहे आपल्या बॉडी मेंटेन करायला लागेल. ठीक आहे. आणि तो त्या बॉडीला आम्ही डिस्टर्ब करायला लागलो. ठीक आहे. न डिस्टर्ब करता तो स्वतःचं जे काही मेंटेनन्स आहे, किती पाहिजे, किती नको आहे, हाई झालं का, लो झालं का, हे सगळं जे आहे बॉडी इटसेल्फ इज मेंटेनिंग थ्रू एव्हरी सिस्टम ऑफ अवर बॉडी. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट जे आहे काय हार्मोन्स आहे. दोज आर द हार्मोन्स, दे आर परफॉर्मिंग इम्पॉर्टंट रोल इन अवर बॉडी टू मेंटेन अ बॅलन्स इन अवर बॉडी, and that was the balance so which is required to the physiological function of the body, to the metabolic function of the body. Neither it causes the disorders or the these diseases may lead to the, that is the hypoparathyroidism and the hyperparathyroidism. Thank you.